नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राम भारतीय संस्कृतीचा, जगण्याचा, राजकारणाचा, समाजकारणाचा केंद्रबिंदू आहे. राम मंदिरांमध्ये साधा सरळ सोज्वळ दिसतो. अंगावर भरपूर आभूषणं, डोक्यावर राजमुकुट, खांद्यावर धनुष्यबाण, आशीर्वादासाठी पुढे केलेला हात. एका बाजूला सीता आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण. पण हा राम जसा सोशल पॉलिटिकल होत जातो तसा तो एखाद्या फिल्ममधल्या बंडखोर हिरोसारखा दिसू लागतो. डोक्यावर बांधलेले केस, बाजूंवर फुलांचा हार आणि 6 पॅक ॲबमध्ये धनुष्य ताणून उभा असलेला राम या एका शब्दानं गेली 25 वर्ष भारताचं राजकारण ढवळून निघालं. अयोध्येत रामाचा जन्म झाला त्या बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर उभं करण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षांनी, संघटनांनी मोहीम हाती घेतली. अडवाणींनी रथयात्रा काढली. पुढे 6 डिसेंबर 1992ला लाखो कारसेवक आणि विश्व हिंदू परिषद, भाजपच्या नेत्यांची आक्रमक भाषणं त्या ठिकाणी झाली आणि बाबरी मशीद पाडण्यात आली. तेव्हापासून राम वादात आहे, हिंदुत्व जोरात आहे आणि राजकारण रोलर कोस्टर राईडसारखं आहे. पण बाबरी पतन हा नियोजित कटाचा भाग असल्याचा दावा सीबीआयने केला होता, ज्या अंतर्गत अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारतींसह 21 नेत्यांवर खटला चालवण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं मान्य केली आहे. त्यामुळे मोदींच्या हिंदुत्ववादी सरकारचं प्रभुत्व असताना रामवादी अडचणीत आलेत. त्यामुळे प्रश्न असा आहे की बाबरी पाडण्यामागे भाजप नेत्यांचा हात होता का? आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत भाजपकडून किंवा संघाच्या तरुण भारतचे माजी MD सुधीर पाठक असणार आहेत, तत्कालीन केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले, ज्येष्ठ राजकीय पत्रकार प्रताप आसबे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर. सुरुवातीला माधव गोडबोले सरांकडे. गोडबोले सर, तुम्ही ते प्रकरण अगदी जवळून बघितलंय. तब्बल 25 वर्षांनंतर कट रचल्याचा आरोप जो आहे त्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या अंतर्गत खटला चालवण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? माझी पहिली प्रतिक्रिया ही आहे की या देशामध्ये सर्व काही अतिशय हळू गतीने चालतं, परंतु शेवटी याच्यावर काहीतरी सुप्रीम कोर्टातर्फे बोललं गेलं आणि त्यामुळे या प्रश्नाला चालना मिळाली असं मला वाटतं. पण गोडबोले सर, तुम्ही ते प्रकरण अतिशय जवळून बघितलं. PV नरसिंहराव पंतप्रधान असताना त्या काळात तुम्ही अतिशय जवळ होता. कोर्टाने आणखी एक चांगली, तुम्ही ते प्रकरण अतिशय जवळून बघितलं. PV नरसिंहराव पंतप्रधान असताना हा सगळा खरंच एका त्या कटाचा भाग होता? त्यावेळेची तुमची जी काही माहिती होती किंवा पंतप्रधान कार्यालयाकडे जी माहिती येत होती, गृह खात्याकडे जी माहिती होती, ती नेमकी काय होती? नेमकं काय काय होत होतं त्या काळात? प्रश्न एवढाच होता की की बाबरी मस्जिद असलेल्या सरकारच्या मार्फत जपवणूक केली जाणार आहे किंवा नाही, एवढाच एक लिमिटेड प्रश्न त्यावेळेला गृह मंत्रालयाच्या पुढे होता. आणि त्या दृष्टीने गृह मंत्रालयाची अशी असेसमेंट होती की जोपर्यंत कल्याण सिंग सरकार तिथे अधिकारावर आहे तोपर्यंत ही वास्तू जपली जाणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा तऱ्हेची रेकमेंडेशन, अशा तऱ्हेची सूचना ही गृह मंत्रालयाने केली. आता ती करत असताना अशी काही आमची निश्चित धारणा नव्हती, कारण आमच्याकडे तेवढी माहिती नव्हती की त्याच्यासाठी काहीतरी कट केला गेलाय. म्हणून तर ही मस्जिद पाडली गेल्यानंतर हा प्रश्न CBIकडे सुपवण्यात आला. आणि आपल्याला आठवत असेल की मस्जिद पाडल्यानंतर 1 आठवड्याच्या आतमध्ये ही केस CBIकडे देण्याबद्दलच्या ऑर्डर्स गृह मंत्रालयाच्या तर्फे काढण्यात आल्या. त्याच्यानंतरचा सगळा भाग आणि त्याच्यानंतरची सगळी जबाबदारी ही CBIची होती आणि ती त्यांनी कशी कशी पार पाडली हाही एक विवादाचा विषय होऊ शकतो. पण गोडबोले सर, ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार चालू होता त्यावेळेला अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठका पण झाल्या, अधिकाऱ्यांशी बैठका झाल्या. नेमकं काय, कुठली अडचण आली राष्ट्रपती राजवट लागू करण्यामध्ये? नाही, पहिली तर गोष्ट ही सांगितलं पाहिजे की हा प्रश्न कधीही मस्जिद पडण्याच्या आधी संपूर्ण मंत्रिमंडळासमोर गेला नाही. त्याची चर्चा नेहमी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी ऑफ दी कॅबिनेट त्याच्यामध्ये होत असे, ज्याच्यामध्ये 5 किंवा 6 मंत्री असत आणि त्याच्यामध्ये मात्र 15, 20, 25 वेळेला या प्रश्नाची चर्चा, कित्येकदा तर दररोज याची चर्चा होत असे आणि प्रत्येक जण आपलं आपलं म्हणणं त्यावेळेला पंतप्रधानांच्या समोर मांडत असे. परंतु बरेच वेळेला पंतप्रधान हे ह्या मीटिंगमध्ये अत्यंत शांतपणे गप्प बसलेले असायचे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांच्या सहकाऱ्यांनाही कळलं नाही. मग ते अधिकाऱ्यांना कळण्याचा प्रश्न तर दूरच राहिला. गोडबोले सर, एक छोटा प्रश्न विचारतो. या केसमध्ये तुम्हाला तितकं पोटेन्शियल दिसतं का की कटाचा भाग होता हे सिद्ध होण्या इतपत पोटेन्शियल तुम्हाला या सगळ्या केसमध्ये दिसतं का? हे माझं काय मत बनतं याला काही अर्थ नाहीये, कारण मला
ती चौकशी काय झाली, किती झाली, त्याच्यामध्ये कोणाकोणा विरुद्ध काय काय पुरावा सापडला, हे तुम्हा आम्हाला काहीच माहिती नसल्यामुळे अशा तऱ्हेचं मत मी प्रदर्शित करणं हे योग्य होणार नाही आणि ते मी करूही नाही. तो कोर्टाचा प्रश्न आहे आणि सीबीआयनी ते कोर्टाच्या पुढे आपला पुरावा ठेवावा आणि त्यानंतर कोर्ट त्याचा निर्णय करेल. राजीव सर, मुद्दा असा की ज्या वेळेला बाबरी मशीद पाडण्यात आली त्याला सेंट्रल फोर्सेस म्हणजे तशा पद्धतीची माहिती गृह खात्याकडे त्यावेळेच्या किंवा पंतप्रधान कार्यालयाकडे होती आणि त्यामुळे सेंट्रल फोर्सेस ह्या तिथं लागू करण्यात आलेल्या होत्या. पण त्यांनी ऍक्शन कधी घ्यायची हे तिथल्या मुख्यमंत्र्यांवरती डिपेंड होतं आणि जसं की माहिती कल्याण सिंग मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ते ऍक्शन लवकर घेतली नाही असा आरोप होतो. त्यामुळेच असं भासू लागलं किंवा असं जाणवू लागलं की याच्यामध्ये एक सुनियोजित कट आहे. आता 25 वर्षानंतर त्यातले प्रत्येक धागा तपासून बघणं, त्यातली प्रत्येक गोष्ट चाचपून बघणं हे कितपत शक्य आहे? कारण तांत्रिक मुद्द्यावरच्याच आधीच्या कोर्टांमधून हे सगळे लोक सुटलेले होते. अभिजित, मला तर असं वाटतं की हे सगळं प्रकरण आहे ते इतकं राजकारणामध्ये बरबटलेलं आणि इतकं त्याच्यामध्ये राजकारण आलेलं आहे. अदरवाईज हे जे सगळं प्रकरण आहे याच्याबद्दल म्हणजे कट होता की नाही हे आता 25 वर्षांनंतर, 25पेक्षा जास्त वर्षांनंतर आपण कटाच्या बद्दलचं कोर्टामध्ये आता सुनावणी होणार आहे. माझ्या मते एकूण आपल्याकडची न्यायव्यवस्था मधला जो संथपणा आहे त्याच्यावर पुरेसा प्रकाशझोत टाकतो. आता आज अडवाणींचं वय 89 आहे. याच्यातले जे बाकीचे जे कटाचे सूत्रधार ज्यांना म्हणता येईल अशा प्रत्येकाचं वय काही अपवाद सोडला तर 80च्या पलीकडचं आहे. आता इतक्या उशिरा यांच्यावरचे हे खटले चालणार. आणखीन मधल्या काळामध्ये हे जे सगळे जे 21 जण होते त्याच्यापैकी 8 जण एव्हाना म्हणजे त्यांचं या पृथ्वीवरचं अवतार कार्य संपून आता ते परलोक गेलेले आहेत अशी अवस्था आहे. तर इतकी दिरंगाई झाल्यानंतर आणि इतकं वेळ गेल्यानंतर खरं तर आता हे सगळं येते. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी आहे की शेवटी इतक्या उशिरा का होईना हे सगळं समोर येतंय आणि याच्यामध्ये नक्कीच म्हणजे जेव्हा आपण बघतो त्या काळातला सगळा जर आपण घटनाक्रम बघितला तर हे स्पष्ट दिसतं की ह्या प्रकारचं काहीतरी घडेल अशा प्रकारचं वातावरण त्यावेळेला नक्कीच होतं. त्यावेळचं सरकार जे होतं केंद्रातलं त्यांचा असं म्हणूया आपण की चांगुलपणावर थोडा जास्तच विश्वास होता आणि त्याच्यामुळे त्यांनी कल्याण सिंग आणि भाजपच्या नेत्यांनी जो शब्द दिला होता त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. अदरवाईज जे त्यावेळच्या बाकीच्या सगळ्या मंडळींची जी भावना होती त्याप्रमाणे जर त्यांनी वेळीच ॲक्शन घेतली असती तर कदाचित पुढचं बाबरी मशीद पाडण्याचं प्रकरण उद्भवलंच नसतं. मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीची तयारी होती, ज्या पद्धतीनं एवढी मोठी वास्तू इतक्या अल्प काळामध्ये पूर्णपणानं जमीनदोस्त झाली, नक्कीच त्याच्या मागं एक डिझाईन होतं. फक्त ह्या घडीपर्यंत म्हणजे आता 92 पासून आता आपण 17 मध्ये आहोत, इतक्या काळामध्ये आपण त्याच्या अंतिम टोकापर्यंत जाऊ शकत नाहीये. ही माझ्या मते आपल्या सगळ्या न्यायव्यवस्थेमधल्या ज्या उणीवा आहेत त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी पुरेसा आहे. पण मगाशी जसं गोडबोले सर म्हटले तसं उशिरा का होईना आता हे प्रकरण अंतिमतः तडीला जाण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. टायमिंग कारण असं आहे की 25 वर्षानंतर बरोबर राष्ट्रपती पदाची निवडणूक 1-1.5-2 महिन्यांवर असताना बरोबर हाच निर्णय नाही. 2011 साली सीबीआयने विचारले सुप्रीम कोर्टाला की आम्हाला कधी अभिजित त्याच्याबद्दल तर असंही म्हणता येईल की 2 वर्षांनी म्हणजे जेव्हा 19च्या निवडणुका येतील त्याच्या आधी हा निकाल येईल. पण तसं जर आपण त्याच्यामध्ये राजकारण शोधायचा प्रयत्न केला तर त्याला अनेक राजकीय कंगोरे आहेत. म्हणजे आता खरं तर ज्या बाबरी मशिदीच्या पतनानंतर किंवा ज्या राम मंदिराच्या बांधणीसाठी म्हणून अडवाणींनी रथयात्रा काढली, ज्याचा भाजपला खूप मोठा फायदा 2 पासून पक्ष वाढून इतका मोठा होण्यामध्ये झाला. खरं तर आता असं जर बघितलं तर 92 मध्ये आत्ता जी सत्तेमध्ये मंडळी आहेत त्यांच्यापैकी किती त्यावेळेला ऍक्टिव्ह होती. उमा भारती आणखीन असे काही अपवाद जर सोडले तर बाकी आत्ता जे बीजेपीमध्ये प्राधान्य किंवा प्रामुख्यानं दिसणारे जे चेहरे आहेत ते त्यावेळेला अगदीच दुय्यम किंवा तिय्यम किंवा चतुर्थ स्थानी होते. आणि जी मंडळी त्यावेळेला अग्रेसर होती तर आज ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मग ते मुरली मनोहर जोशी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, ही मंडळी आपल्याला म्हणजे अक्षरशः केविलवाण्या अवस्थेत जाऊन ती पडलेली आहेत. आणि त्यांनी जे रोप लावलं होतं त्याची फळं आज बाकीच्या सगळ्या मंडळींना चाखायला मिळत आहेत. आता त्याच्यामध्ये मुद्दा जो आहे तो अडवाणींचं राष्ट्रपती पदाच्या त्यांची संधी हुकली का, तर जर मोदींना किंवा भाजपला जर वाटत असेल तर चार्जशीट झाल्यामुळं कुणावर ॲक्शन झाल्याची किंवा कुणी नैतिकतेचा मुद्दा करून त्याच्यापासून पदापासून दूर गेल्याची आपल्याकडे उदाहरणं नाही आहेत अलीकडच्या काळामध्ये. त्याच्यामुळे शिक्षा होईल तेव्हा बघू अशी भूमिका भाजप नक्कीच घेऊ शकतं. ती तशी जर त्यांना अडवाणींना करायचं नसेल तर नक्कीच त्यांना नैतिकतेचा मुद्दा करून आता तुमच्या विरुद्ध चार्जशीट आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही नाही करू किंवा
असं म्हणून त्यांना बाजूला सारता येऊ शकेल. राजकारण तर त्याच्यामध्ये जर तुम्ही नैतिकतेचा मुद्दा घेतला तर मग कल्याण सिंगांना लगेच पायउतार व्हावं लागेल. कल्याण सिंगांना व्हावं लागेल, उमा भारतींनाही पद सोडावं लागेल आणि त्याच्याबद्दल त्यांना ते करण्याची गरज नाही हे खुद्द जेटलींनीच सांगितले की जर चार्जशीटच्या आधारावरच जर राजीनामे द्यायचे असतील तर त्यांनी मग बाकीचे हे काँग्रेसचे मंत्री आणि ते मुख्यमंत्री कधीच बाजूला व्हायला हवे होते असं करून. तर त्यामुळं इथं नैतिकतेचा मुद्दा नाही, इथं पॉलिटिकल विचार असेल तो आणि त्याच्यामुळं राष्ट्रपती करायचं की नाही करायचं, तिथपर्यंत त्यांना न्यायचं की नाही न्यायचं हा पूर्णपणानं राजकीय विचार असेल. त्याच्यामध्ये ह्या आजच्या निर्णयाचा काही फारसा फरक असणार नाही, त्यांना पडणार नाही. पण दुसरीकडे असं आहे की आज अडवाणींचं वय 89 वर्षांचं आहे, ते BL प्रेम जे आहेत त्यांचंही वय साधारण तितकंच आहे, तर मुरली मनोहर जोशींचं वय आज 84 आहे. तर आता ह्या उपर काय पॉलिटिकल ॲम्बिशन्स आणि काय कसलं म्हणजे अशा अवस्थेला मंडळी गेलेली आहेत. त्यामुळे आता त्याच्यात राजकारण जे असेल तो आपल्या आपल्या परीनं त्याचा अर्थ लावायचा नक्कीच मात्र प्रयत्न करेल. पण आजबे सर, तुम्ही तर तो सगळा एपिसोड पूर्ण स्वतःच्या डोळ्यांनी म्हणजे तुम्ही साक्षात तिथं होतात ज्यावेळेला हा सगळा प्रसंग घडला त्यावेळेला. खरं तर म्हणजे ज्यावेळेला अडवाणींची रथयात्रा निघाली होती त्या काळात गुजरातमधून निघाली त्यावेळेला सारथी होते मोदी, आणि आता मोदी कृष्णाच्या भूमिकेत आहेत आणि अडवाणी भीष्माच्या भूमिकेत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण मुद्दा असा आहे की तुम्ही तो सगळा एपिसोड पूर्णपणे बघितलेला आहे. प्रशासन असं म्हणत होतं त्या काळात की 10,000, 15-20 हजारापेक्षा जास्त मॉब तिथे येणार नाही. प्रत्यक्षामध्ये इथं 2-4 लाखापेक्षा मोठा मॉब आला आणि अचानकपणे जे काही घडलं ते सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं. तर हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्याला 25 वर्ष उलटून गेल्यानंतर त्याचा रिलेव्हन्स जो आहे, रामाचा रिलेव्हन्स कायम आहे, पण केसचा रिलेव्हन्स किती आहे आणि त्याचा राजकारणासाठी आता किती फायदा होणार? नाही, बरोबर आहे. खरं म्हणजे असं आहे की केसचा रिलेव्हन्स म्हणजे असं आहे की लखनौला जायच्या आधी म्हणजे अयोध्येला जायच्या आधी एक हे म्हणजे मुंबईमध्ये मुलायम सिंग आले होते आणि मुलायम सिंगांना मी भेटलो होतो त्यावेळेला. त्यांना विचारलं की बाबा काय होणार ह्या बाबरी मशीद आंदोलनाचं, म्हणजे इतके लोक ते जमा होत आहेत 6 डिसेंबरला. ते म्हणले पाडणार मशीद 1 महिनाभर आधी. पण न जाणून माझा काही विश्वास बसला नाही त्यांच्यावर. नंतर मग कल्याण सिंगनी, आता हे जर मुलायम सिंगना माहीत असेल तर अनेक केंद्रीय मंत्र्यांना माहिती असेल, अनेक राजकीय पक्षाच्या लोकांना माहिती असेल. त्याच काळामध्ये आमचे एक सहकारी यांना भेटले होते, काय एक संघाचे एक मोठे हे होते, त्यांनी सांगितलं होतं की छापायचं नाही पण पाडणार आम्ही. असे जे काही होतं त्यामुळे हे खुलं होतं हे. पण कल्याण सिंगने जे काही अफिडेव्हिट सादर केलेलं होतं की आम्ही पाडणार नाही, आणि प्रत्यक्षामध्ये तशी काहीच तजवीज त्यांनी म्हणजे न पाडू देण्यास, म्हणजे त्या परिसरामध्ये 5-7 लाख लोक जमा होतात आणि तिथं म्हणजे इतके लोक जमा झाल्यानंतर त्यांच्यावर साधी गोळी चालवता येत नव्हती, अशी परिस्थिती होती. त्यांनी ती पाडली आणि त्यामुळं कट होता का, आता अडवाणी स्वतः होते तिथे आणि प्रमोद महाजन वगैरे ही सगळी मंडळी होती, आपले जावडेकर होते, सगळे होते, उमा भारती होत्या आणि साध्वी ऋतंबरा स्टेजवरच होत्या. एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो, सकाळपासून जे काही घोषणा चालू होत्या ते रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत चालू होत्या. आणि मुरली मनोहर जोशी एक खुर्ची टाकून बसलेले होते आणि उमा भारती घोषणा देत होते त्यांच्या पाठीमागे उभं राहून. असे एक 10-15 लोक होते. दगडफेक सुरू झाल्यानंतर अडवाणी निघून गेले तिथून. पण असं म्हणतात की अडवाणींनी तो लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि असं नाही, अजिबात नाही. अडवाणींनी लोकांना थांबवण्याचा वगैरे काही प्रयत्न केला नाही, कारण त्यावेळेला दगडफेक सुरू झाली, त्यावेळेला पळापळ सुरू झाली आणि पळापळ सुरू झाल्यानंतर अडवाणींची अशी अवस्था झाली, त्यांची जी सिक्युरिटी होती, त्यांना जेट सिक्युरिटी होती, त्यातलं कुणी त्यांच्याबरोबर राहिलं नव्हतं आणि त्यामुळं मेरी सिक्युरिटी काय असं ते म्हणत होते. म्हणजे ते आमच्यापासून जवळच होते ते. आणि बाकी सगळे प्रमोद महाजन, हे आपले बाकी सगळे जे होते, किरीट सोमय्या म्हणा किंवा आणखीन, ही सगळी मंडळी केव्हाच बेपत्ता झालेली होती आणि अडवाणी एकटे राहिलेले होते गर्दीमध्ये. इकडून तिकडे त्यांच्या लोक धडक मारत होते त्यांना आणि मग शेवटी सिक्युरिटीवाल्यांनी पकडलं त्यांना आणि ते घेऊन गेले त्यांना. त्यांनी काही थांबवण्याचं वगैरे रिलेव्हन्स राहिला आता त्या केसचा? माझा मूळ प्रश्न रिलेव्हन्स राहिला. मूळ प्रश्न असा आहे ना की आता कट तर होताच ते सगळं पाडण्या पडणे, म्हणजे आता कोर्टात प्रूव्ह होणं फक्त अवघड आहे ते सगळं, किंवा कसं करतात ते माहित नाही आपल्याला. आणि विशेषतः सगळे आरोपी संपल्यानंतर याचा निकाल कधी येणार, म्हणजे
ते केस चालेल का पुढे? जर आरोपीच नसतील तर केस कोणाच्या विरुद्ध चालणार? किंवा काही अननोन याच्यावर चालेल की नाही? पण माझ्या मते असं आहे की एका परीने ते कुठेतरी त्याचा सोक्समोस लावण्याच्या दृष्टिकोनातून ते जे काय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलाय तो माझ्या मते सकारात्मक आहे. प्रश्न इतकाच आहे ह्यामध्ये की 25 वर्ष एखाद्या गोष्टीची तांत्रिक ह्याच्यामध्ये जातात आणि त्या प्रत्येक तांत्रिक गोष्टीमध्ये कुठेतरी राजकारण होतं प्रत्येकाचं, म्हणजे कुठलाही पक्ष असेल ते. हे मला वाटतं हे फार दुर्दैवी आहे. आपल्या भारतीय न्यायालयाच्या इतिहासामध्ये हे फार दुर्दैवी आहे असं मला वाटतं. पाठक सर आपल्यासोबत नागपूरहून. पाठक सर, तुम्ही आजचा निकाल बघितला असेल सुप्रीम कोर्टाचा, 25 वर्षानंतर निकाल आलेला आहे. जरी आता त्याचा रिलेव्हन्स किती राहिला आहे, आपले नेते, त्यांचं वय, त्याचा निकालावर होणारा परिणाम, त्यांना शिक्षा होणार की नाही हे जरी भाग असला तरी कट होता असा पुरावा जो आहे तो सुप्रीम कोर्टाने किमान हे मान्य केलंय की हो, याच्यामध्ये तांत्रिक कारणावरून नेते सुटले नाही पाहिजे, त्यांच्यावरती खटला चालला पाहिजे. नाही, धोरण म्हणून जर विचार केला तर हा निर्णय बरोबर आहे असं म्हणावं लागेल. पण एकूणच न्याय प्रक्रियेमधला जो सगळा विलंब आहे त्यातनं ह्या सगळ्या प्रकरणाचं रिलिव्हन्स संपतं की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने इकडे तो खटला निकालात काढायला म्हणून आपले जे सरन्यायाधीश आहेत त्या खेअर सर त्यांनी असं म्हटलंय की बा सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, त्यात ते पुढाकार घ्यायला तयार आहे. आणि मग अशा वेळेला पुन्हा ह्या सगळ्या जुन्या गोष्टी शोधून काढण्यामध्ये फार काही हाती लागेल असं वाटत नाही. फक्त तांत्रिकदृष्ट्या कट होता का, कोणी दोषी होतं का, एवढाच त्यातला भाग होऊ शकतो. कायद्याच्या दृष्टीने त्या गोष्टी जायला पाहिजे. पाठक सर, मला म्हणूनच तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही बराच काळ हे प्रकरण तुम्ही पण जवळून बघितलंय, कोर्टात जे काही झालं त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, तर तुम्हाला वाटतं की याच्यामागे कट होता की तुम्हाला नाही वाटत की याच्यामध्ये कुठलाही कट नव्हता, ते उत्स्फूर्तपणे झालेलं आंदोलन होतं? नाही, मी स्वतः त्या ठिकाणी होतो त्यावेळेला कव्हरेजला, तरुण भारत तर्फे रिपोर्टिंगला गेलेलो होतो. आणि मला स्वतः असं वाटतं की अजिबात त्याला कटाचं स्वरूप आपल्याला देता येणार नाही. कारण त्यावेळीची जी होती मोठ्या प्रमाणामध्ये लोक आल्यामुळे आणि त्या कुणीही त्यांना नियंत्रित त्यावेळेला करू शकला नसतं ही वस्तुस्थिती होती. आणि एक जनक्षोभाचा झालेला उद्रेक म्हणूनच त्याच्याकडे बघण्यामध्ये खरं योग्य पद्धत होईल असं मला वाटतं. आता कट आहे की नाही, महिनाभरापूर्वी कोणी सांगितलं होतं की नाही, सरकारने काय आश्वासनं दिले होते की नाही, ह्या सगळ्या डिटेल्सचे भाग आहेत. पण मी येतो तुमच्याकडे. पण पाठक सर, मुद्दा तर हा आहे ना की ज्या ज्या काही नोट्स हाती लागलेल्या आहेत पंतप्रधान PV नरसिंहराव माजी पंतप्रधान यांच्या, की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की भाजपच्या संघाच्या आणि विहिपच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही बाबरी मस्जिद पडू देणार नाही आणि तिथं इतका मोठा मॉब येईल, म्हणजे इतका मोठा मॉब येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. तर याच्यानंतर पण इतका मोठा मॉब आला, तुम्ही तिथं आक्रमक भाषणं केली भाजपच्या नेत्यांनी, विहिपच्या नेत्यांनी, तर त्याला कट नव्हता असं म्हणता येईल आपल्याला? त्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येणार हे तर पुष्कळच्या आधी स्पष्ट झालेलं होतं. त्याला कटाने कोणी लोक आले होते असं नाही म्हणता येत. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले होते, आपल्याला कारसेवा करायची आहे याच मानसिकतेमध्ये ते आलेले होते. आणि असं असताना ऐन वेळेला कारसेवा करण्याला संधी मिळत नाही लक्षात आल्यानंतर झालेला जनप्रक्षोभ म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल. आता ही सिच्युएशन कशी हाताळायला पाहिजे होती, पंतप्रधानांनी त्यावेळेला काय भूमिका घ्यायला पाहिजे होती, किंवा मग पाठक सर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे होते त्यावेळेचे कल्याण सिंग, त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका योग्य होती असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला लक्षात नाही. पुन्हा प्रश्न. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही तिथं होता, ज्या वेळेला तो सगळा प्रसंग घडला, तिथं सेंट्रल फोर्सेस आणि खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता, कल्याण सिंग मुख्यमंत्री होते, त्यांनी ती भूमिका, त्यांची जी जबाबदारी होती ती योग्य पद्धतीने हाताळली असं तुम्हाला वाटतं का? त्याला दोन मुद्दे आहेत की एवढी मोठी लोकसंख्या आणि कार्यकर्त्यांची संख्या समोर असताना कोणीतरी गोळीबाराचा आदेश देईल किंवा कसलेही आदेश देतील तर तो अजून प्रक्षोभक स्थिती झाली असती आणि दुसरा जालियनवाला बाग असं त्याच्याकडे बघितलं गेलं असतं. कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर निश्चितपणे कल्याण सिंगांची भूमिका चुकीचीच होती. त्यांनी जे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला या देशाला दिलं होतं ते पाळू शकले नाही ही वस्तुस्थितीच. आता तुम्हाला जबाबदारी म्हणून कल्याण सिंगांनी पण या सगळ्या प्रकरणानंतर पायउतार व्हावा असं वाटत नाही? पण आता कल्याण सिंग त्यांना या खटल्यात गोवलेलंच नाही ना. ते राज्यपाल आहेत, पण 2 वर्षानंतर त्यांच्यावरती खटला चालणार आहे. चालू शकतो ना. मग त्यांनी आता जर आपल्या सहकाऱ्यांवरती, आपल्या सहकाऱ्यांना अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने खटला चालवायला सांगितलं आहे तर त्यांनी पायउतार व्हावं असं वाटत नाही तुम्हाला? हे लक्षात घ्या, त्यांनी स्वतःही जबाबदारी नाकारली होती. निश्चितपणे फक्त प्रश्न असा होता की ह्या इतक्या 5-10 लाख मोठ्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी कोणती माध्यमं त्यावेळेला वापरल्या जायला पाहिजे याच्याबद्दलचे मतभेद होते. ठीक आहे.
नक्कीच हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये कल्याण सिंग असतील किंवा उमा भारती असतील, त्यांनी पदावर राहणं कितपत योग्य आहे, ही चौकशी किंवा हा खटला त्यांच्या पदावर असण्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का, याही मुद्द्यावर चर्चा करणार. एक छोटासा ब्रेक घेऊया, पुढे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. पुन्हा एकदा एबीपी माझ्या चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि चर्चा चालू आहे की बाबरी पाडण्यामागे खरंच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा हात होता का. सचिन सावंत. नाही, आता हे 25 वर्षानंतर या परिस्थितीमध्ये आपण आलो, तर निश्चितपणे मगापाशी मी चर्चा फोनवर ऐकत होतो, प्रत्येकाने तो खेद व्यक्त केला. न्यायव्यवस्था अधिक लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि तरच त्याला न्याय म्हणता येईल, परंतु हे दुर्दैवानं झालं नाही. परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. विषय असा आहे की या संदर्भामध्ये कटामध्ये यांचा सहभाग होता की नव्हता, हा जो प्रश्न तुम्ही विचारताय, तर मला वाटतं पूर्णपणे त्या ठिकाणी ते खात्रीलायक तशा तऱ्हेची परिस्थिती की हे लोकांनीच कट त्या ठिकाणी केला होता. किती सुधीर पाठक म्हणावेत किंवा काय, विषय असा की आपण ह्या मागे काही कारणं शोधली तर सगळ्यात मोठा जो अहवाल लिबरन कमिशनचा आला होता 2009ला, त्यामध्ये पूर्णपणे हे संघाचं कट कारस्थान होतं. विश्व हिंदू परिषद आणि त्याचबरोबर बजरंग दलांनी एकंदरच त्या ठिकाणी कोऑर्डिनेशनने कसं काम केलं आणि सर्व नेत्यांना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याची माहिती होती, ते कटात सहभागी होते. ह्या संपूर्ण त्या ठिकाणी प्रकरणाचा मागोवा त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि यथायोग्य त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली गेलेली आहे. त्यामुळे लिबरन कमिशन जे केंद्र सरकारने त्यावेळेला नेमलं होतं, त्यांनी 15 वर्ष त्या ठिकाणी त्याच्यावरती विचारपूर्वक अहवाल दिलेला आहे आणि तो अतिशय महत्वाचा दुवा त्या ठिकाणी मानला गेला पाहिजे. त्यामुळे कट कारस्थान हे निश्चित त्या ठिकाणी होतं. उलट ते कट कारस्थान इतक्या परिस्थितीपर्यंत गेलं होतं की यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं होतं. म्हणजे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना असेल किंवा अशा तऱ्हेची दुसरी देखील माहिती त्या ठिकाणी आली होती की शिवसेनेच्या देखील कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं गेलं होतं. आनंद दिघे तिकडे होते मध्य प्रदेशमध्ये, किंवा विश्व हिंदू परिषदेचे लोक होते, त्यांचं म्हणजे त्यांचे ज्याला आपण म्हणतो की मानसिक त्या ठिकाणी त्यांना हे मिळावं, ज्ञान मिळावं किंवा त्याच्या संदर्भामध्ये त्यांची ग्रूमिंग व्हावी याकरता हे जे योगी वोगी आहेत त्या काही योगींची देखील त्या ठिकाणी नियुक्ती केली होती. दुसरा विषय दुसरा हा लिबरन कमिशनचा अहवाल हा त्या ठिकाणी समोर आहे, लोकांच्या समोर आहे. 2009ला आला होता, त्याच्यावर राज्यसभा आणि लोकसभेमध्ये चर्चा देखील झालेली आहे. दुसरा विषय आहे की आता 2014ला कोब्रा पोस्टनं स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि ते स्टिंग ऑपरेशन देखील आता पब्लिक डोमेनमध्ये लोकांच्या समोर आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे जे लोक त्या ठिकाणी त्या जी अगोदर ते म्हणतात त्याच्यामध्ये 8 जण गेली, पण त्या 21 लोकांचं देखील स्टिंग केलं गेलं होतं. त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, त्यांची मतं त्या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये त्यांनी देखील कबुली जबाब दिला होता की ही संपूर्ण अडवाणींपासून ते सर्व नेत्यांना, उमा भारतींना आणि इथे सगळ्यांना ह्याची माहिती होती. आम्ही जे काही केलं ते ह्या लोकांच्या त्या ठिकाणी आज्ञेनंच केलेलं आहे. दुसरा विषय सचिन सावंतजी, तुम्ही एवढं सगळं सांगताय कॉन्फिडेंटली, लिबरन कमिशनचं तुम्ही सांगितलं, तुम्ही कोब्रा पोस्ट स्टिंग ऑपरेशन बद्दल सांगितलं की तुमचे त्यावेळेला पंतप्रधान तुमच्या पक्षाचे होते आणि त्या काळातल्या सगळ्या नेत्यांना ह्याची जाणीव होती, मात्र त्याच्यावरती कारवाई केली गेली नाही. तर बाबरी मशीद पाडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं दुर्लक्ष जास्त कारणीभूत ठरलं असं वाटत नाही तुम्हाला? पहिली गोष्ट आपण 92च्या आधीची परिस्थिती, नंतरची परिस्थिती म्हणतो. नंतरच्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन झालं, ते समोर या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे यांचा सहभाग नव्हता का, तर निश्चितपणे सहभाग होता. आता ही चार्जशीट ही आता दाखल झालेली नाही किंवा त्या ठिकाणी सीबीआयने परवानगी जी आता दिलेली आहे यांच्यावरती खटला, याची चार्जशीट ही अगोदरच दाखल झालेली आहे. त्याच्यावरती त्याची तांत्रिक मुद्द्यांवरती ते अडकला विषय होता, परंतु त्या चार्जशीटमध्ये सीबीआयनं स्वतःचं इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करून आपले पुरावे सिद्ध करण्याचे त्या ठिकाणी सगळे पुराव्यासहित ते चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यामुळे अडवाणी असतील किंवा इतर सर्व नेत्यांच्या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं त्या ठिकाणी पुरावे आहेत तर पुरावे सीबीआयनं अगोदरच दिलेले आहेत. त्यामुळे हा मुद्दा राहतो. विषय असा आहे की काँग्रेसच्या संदर्भामध्ये जर म्हणायचं आलं तर मगाशी मला वाटतं साध्यंत चर्चा झाली. विषय असा आहे की गोडबोले साहेबांनी देखील त्या संदर्भामध्ये अहवाल दिला होता, मी वाचत होतो, आणि गोडबोलेंचं म्हणजे गृह सचिवांनी त्यांचं स्टेटमेंट देखील दिलं होतं की या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा कुठलाही दोष नाही म्हणून. आता त्यांनी त्या संदर्भामध्ये बोला, माझ्याकडे ते वाचनात आलेलं आहे, त्यामुळे ते आता स्वतःच असल्यामुळे अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. विषय असा आहे की या संदर्भामध्ये एखाद्या केंद्र सरकारकडे कुठला पर्याय असतो, ज्या वेळेला राज्याचा सार्वभौम राज्याचा मुख्यमंत्री लिहून देतो, शपथपत्र देतो, सुप्रीम कोर्टात देतो, त्या वेळेला त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं जर म्हटलं
आणि जर ते सरकार बरखास्त करावं तर मला असं वाटतं की त्याचं एक वेगळं आंदोलन उभं राहिलं असतं आणि ते लोकशाहीमध्ये कितपत योग्य झालं असतं हाही प्रश्न त्या ठिकाणी राजू सर, ज्या पद्धतीने सचिन सावंत दावा करतायत, पण अर्जुन सिंग आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यानंतर पी.व्ही. नरसिंहावर थेटपणे आरोप केले होते, उघडपणे आरोप केले होते आणि इतपत सांगितलं जातं की नंतर तर म्हणजे काँग्रेस त्यांच्यावरती खप्पामर्जी यामुळेच झालं की त्यांनी युपी त्याच्यानंतर कधीच काँग्रेसच्या हाताला लागलं नाही. तर असं माहिती नव्हतं असं काही नाही, जितकं राजकारण भाजपने केलं याच्यामध्ये तितकंच राजकारण काँग्रेसने पण केलं. नाही, काँग्रेसनं राजकारण केलं असेल, पण माझ्या मते काँग्रेसनं जे करायला हवं होतं म्हणजे मशीद जेव्हा पाडली गेली त्यावेळेला त्यांनी बीजेपीच्या नेत्यांच्या सभ्यपणावर विश्वास ठेवला आणि तिथं त्यांची गल्लत झाली असं आपण एक वेळ म्हणू शकतो. पण नंतरच्या काळामधली जी दिरंगाई आहे ती अक्षम्य आहे आणि माझ्या मते ही म्हणजे आपण देशाच्या जनतेची सगळ्यांची अत्यंत क्रूर चेष्टा आहे की हे प्रकरण असेल किंवा 84चे दंगे असतील, म्हणजे वर्षानुवर्ष म्हणजे आता लिब्रान कमिशनचा उल्लेख सचिन सावंतांनी केला की ह्याच्या बदलचं सत्य शोधण्यासाठी तुम्हाला 15 वर्ष लागतात. म्हणजे 84च्या दंग्यांच्या बद्दलचं वर्षानुवर्ष चालूच आहे. आपण ह्याच्यातनं काय न्याय देतो, कुणाला न्याय देतो? 84मध्ये ज्या मुलींवर बलात्कार झाले त्या प्रकरणामध्ये आता त्या म्हाताऱ्याहून मरण्याची वेळ आली, त्यांना कधी न्याय मिळणार आहे? ह्या प्रकरणामध्ये 92च्या म्हणजे 15 वर्ष लिब्रान कमिशननं घेतली, त्याच्यानंतरही पुढं काही नाही. आणि CBI हे तर म्हणजे आता हे पोपट आहे केंद्र सरकारच्या हातातला, हे तर वेळोवेळी प्रूव्ह झालेला आहे आणि त्याला जसं तो म्हणजे मास्टरकडे बघूनच तो ऍक्ट करतो असं त्यांच्या वर्तनातनं वेळोवेळी आपल्याला दिसलेलं आहे. तर याच्यामध्ये राजकारण आणि हे फक्त ह्या एका प्रकरणामध्ये नाही, आपल्याकडे ज्या काही मोठ्या दुर्घटना घडतात तेव्हा त्या प्रत्येकामध्ये या प्रकारचं राजकारण येतं आणि त्या राजकारणापुढे लोकांचं हित, देशाचं हित हे सगळं दुय्यम ठरतं आणि त्याच्यामुळं वर्षानुवर्ष केसेस चालवत ठेवायच्या. ह्याही केसमध्ये आता जरी समजा 2 वर्षांनी याच्यामध्ये ह्या कोर्टानं सलग 2 वर्ष हिअरिंग घेऊन जरी प्रूव्ह झालं की याच्यामध्ये ह्यांनी कट केला होता आणि ते त्याच्यामध्ये दोषी आहेत, तरी सुद्धा या मंडळींना जे दोषी असतील त्यांना शिक्षा झालेली आपल्याला मला तर वाटतं या जन्मामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण ह्या कोर्टानंतर परत कुठलं तरी कोर्ट असतं, परत त्याच्यामध्ये तांत्रिक मुद्दे असतात, आणखीन कोर्ट असतं. तर या पद्धतीनं वर्षानुवर्ष आपले लोक, आपले राजकारणी शेकडो वर्ष या पद्धतीनं केसेस लढवत राहतील. न्याय म्हणून जो काही आहे तो मात्र शेवटपर्यंत मिळेल असं मला वाटत नाही. पण एकच मुद्दा विषय याच्यावरती आहे, हा आपण सगळेच जण म्हणतो की न्याय व्यवस्थेचा हा जो विलंब झाला त्याच्याबद्दल आपण नाही, फक्त न्याय व्यवस्थेला कशाला दोष द्यायचा? त्याच्यामध्ये राजकारणी, सगळे राजकारणी, सर्व पक्षीय राजकारण्यांनी मिळून फक्त हेच प्रकरण नाही, आपल्याकडे वेळोवेळी ह्या प्रकारे खेळ करतात हे आपण बघितलेलं आहे. नाही राजूजी, विषय असा आहे म्हणजे ह्याच्या पलीकडे जाऊन दुसरा विषय जो आत्ताचा महत्त्वाचा जो विषय आहे आणि जो त्यावेळेला 99च्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेला देखील आला होता की चार्जशीट दाखल केलेल्या त्यावेळेला अडवाणींना आणि इतर नेत्यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं. आज ही मंडळी सत्तेवर आहेत, आज तुमच्या समोर त्या ठिकाणी CBIला परवानगी दिलेली आहे, ट्रायल चालणार आहे त्यांची. तुमचं सरकार असताना सज्जन सिंगांवर चालली नाही हो ट्रायल, तुम्ही फक्त त्यांच्या कुठल्या पदावर ठेवलं नाही, लक्षात घ्या. आज ते पदावर आहेत ना, विषय असा आहे ऍक्टिव्ह होते ना काँग्रेसमध्ये पदावर. नाही, कुठल्याही पदावरती त्यांना ठेवलं गेलेलं नव्हतं, कुठल्याही मंत्री पदावर घेतलं नाही. दिल्लीतून त्यांना तिकीट द्यायला निघाल्यानंतर जनक्षोभ जो उसळला त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सल केलं ना. आजही एक लक्षात घ्या, आपण पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलू नये. पहिली गोष्ट अशी की सज्जन सिंग आणि त्या ठिकाणी जगदीश टायटलर ती 84 नंतर जवळपास 17-18 वर्ष त्यांच्यावरती कुठलाही खटला नव्हता, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह होते. त्यावेळेला त्यांच्यावरती कायद्यात त्या ठिकाणी कुठल्या तऱ्हेची बंधनं नव्हती. त्यानंतर शेवटी ज्या वेळेला जो मुद्दा आला तेव्हा त्यांच्यावरती खटला दाखल झाला होता. विषय असा आहे की अडवाणी असतील किंवा हे सगळे मंडळी त्यांची चार्जशीट दाखल झालेली असताना मंत्रिमंडळ होते. आज परिस्थितीमध्ये एक गव्हर्नर आहे, आज या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळात उमा भारती आहेत, तरी देखील भारतीय जनता पक्ष का कारवाई करत नाही त्यांच्यावरती किंवा त्यांना त्या ठिकाणी राजीनामा का सांगत नाही? तुम्ही असं आहे की नैतिकतेची जर एवढी चाड आहे तर यांनी आधी बाजूला व्हायला पाहिजे ना. या मंत्र्यांनी आणि गव्हर्नरनी सुद्धा म्हणजे कल्याण सिंगांनी सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणाची निष्पक्षपणानं त्याची सगळी व्हावी म्हणून त्यांनी बाजूला व्हायला पाहिजे, तर तुम्हाला नैतिकतेची चाड असल्याचं दिसेल. गोडबोले सर, हे सगळे जे लोक आहेत, उमा भारती मंत्री आहेत, कल्याण सिंग राज्यपाल आहेत, अडवाणी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये अजूनही आहेत, तसं नाही म्हणत मार्गदर्शक मंडळात तरी किमान आहेत, तर त्यांनी या सगळ्या आपल्या पदांवरून बाजूला झाल्याशिवाय निष्पक्ष चौकशी होणार नाही, त्याच्यामध्ये अडथळे येतील असं वाटतं तुम्हाला? आता काही चौकशी होण्याचं बाकी राहिलेलं नाहीये, त्यामुळे हे जागेवर आहेत किंवा नाही आहेत याने काही फरक पडणार नाहीये. परंतु प्रश्न असा आहे की सार्वजनिक आयुष्यामध्ये कुठल्या दृष्टीने नैतिकतेची
जपणूक करणं ही कुणाची तरी जबाबदारी असली पाहिजे. आता आपण 70 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या गोष्टीची चर्चा करतो आहोत, परंतु कुठलाही पक्ष या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही. मला जर माझं स्पष्ट मत विचाराल तर मी असं म्हणेन की कल्याण सिंगांना खरं म्हणजे या बॅकग्राऊंडवर राज्यपाल नेमणंच योग्य नव्हतं. त्याच्या आधी त्यांना मुख्यमंत्री पण केलं होतं परत एकदा, पण तेही योग्य नव्हतं. त्याच्यानंतर आता उमा भारतींनी उदाहरणार्थ राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की जोपर्यंत माझ्या विरुद्धची केस कोर्टामध्ये निकाली निघत नाही आणि मी निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी हे पद ग्रहण करणार नाही. अशा तऱ्हेने काहीतरी चांगल्या गोष्टी समाजापुढे ठेवण्याची ही एक उत्तम संधी आहे, पण ती घेणार आहोत किंवा नाही हा प्रश्न आहे. आता आपण पुष्कळ प्रश्न निर्माण केले आणि त्याच्यासाठी वेगळी वेगळी चर्चा करावी लागेल. उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टाने बोला सर. उदाहरणार्थ 2006 साली सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन पोलिसांच्या कामामधलं राजकीयकरण कसं कमी करता येईल याच्याबद्दलचा निर्णय दिला आणि ते पोलीस डिपार्टमेंट संबंध देशातलं कशा तऱ्हेने रिऑर्गनाइज केलं पाहिजे हे सांगितलं. आता आपण बघा की संबंध देशामध्ये एखाद दुसरं लहान राज्य जर सोडलं तर कुठल्याही राज्याने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अंमल केलेला नाही. तेव्हा अशी जर परिस्थिती या देशामध्ये आहे तर कोणी काय बोलायचं. तेव्हा चर्चा करायला अशा तऱ्हेने टीव्हीवर चर्चा करायला ठीक आहे, परंतु काम करण्याची त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेण्याची आणि ते करून दाखवण्याची तयारी कुठल्याही पॉलिटिकल पक्षाची नाही असं मला स्पष्टपणे म्हणावं असं वाटतं. राजू सर, शेवटची 30 मिनिट. आणि मला याच्यामध्ये बीजेपीच्या दृष्टीने जर बघितलं तर एकीकडे बीजेपी राम मंदिर तिथं उभारणारच असं म्हणतं, दुसरीकडं आता या नेत्यांच्यावर जे काही कारवाई असेल ती होईल असं म्हणतं. तर जर तुम्ही तिथं राम मंदिर तुम्हाला करायचंच आहे असं तुम्ही जर तुमच्या एकूणच अजेंडावर आहे तर मग त्याच्यासाठीचं जे काही आहे ते तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे हे बीजेपीनं मान्य केलं पाहिजे. आणि म्हणजे आता हा एक भाग झाला आणि एकच फक्त इंटरप्ट करतो, ती बाबरी मशीद पाडली, नुसती पाडली नाही, तिथं मंदिर पण तयार केलं, छोटं मंदिर. आता ते फक्त मोठं करण्याचा आता फक्त मोठं करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे इतकं धडधडीत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाही, माझ्या मते या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचं 2 वर्षामध्ये तर ठीक आहे, 2 वर्षामध्ये, पण जे काही अशी प्रकरणं आहेत ज्या प्रकरणांचा देशाचा इतिहास आणि सगळे संदर्भ बदलले ज्या प्रकरणांमुळे अशा ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये तरी किमान वेळच्या वेळी न्याय मिळेल अशी आपण व्यवस्था खरं तर होणं गरजेचं आहे. ह्या 2 वर्षांनी का होईना आता आपण अशी अपेक्षा ठेवूया की याच्यामध्ये जे काही आहे ते दूध का दूध पाणी का पाणी होईल, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि न्याय उशिरा का होईना या देशामध्ये मिळतो हे आपण जगाला या निमित्तानं दाखवायची आपल्याला एक संधी मिळेल. खरं तर जस्टिस डिलेड म्हणजे जस्टिस डिनाईड असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि तो डिनाय झाला या प्रकरणामध्ये. 84च्या दंग्यांमध्ये ते 2002च्या दंग्यांमध्ये हे देशाने अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळी परिस्थिती बघून वर असलेला किंवा कुठंतरी चराचरात राम आहे असं म्हणतात, तो राम फक्त हे राम म्हणत असेल, दुसरं काही म्हणत नसेल याच्याबद्दल काही शंका नसावी कोणाला. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेत दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.